भाजप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय। साताऱ्याच्या म्हसवडमध्ये कार्यकर्ते भिडलेत आणि पोलिसांसमोरच मध्यरात्री मारहाणीचा हा सगळा प्रकार घडलाय। गाडी तपासणीच्या कारणावरून ही मारहाण करण्यात आली। या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय दोन गटात झालेला हा राडा आणि हे दोन गट म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आहेत। पोलिसांसमोरच हा सगळा राडा झालेला आहे। म्हसवडमध्ये कार्यकर्ते एकमेकांना भिडले, पोलीस तिथे उपस्थित होते आणि त्याच दरम्यान हा सगळा प्रकार घडलाय। गाडी तपासण्याच्या कारणावरून ही मारहाण करण्यात आली। तर आज मतदान सुरू झालेलं आहे, मात्र काल मध्यरात्रीपर्यंत अनेक महत्त्वाच्या घडामोडी ज्या ठिकाणी मतदान होणार आहे अशा ठिकाणी घडलेले आपल्याला पाहायला मिळतात। साताऱ्यातल्या म्हसवडमधली ही सगळी दृश्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची तपास मोहीम काल रात्रीपर्यंत अगदी आज सकाळपर्यंत सुद्धा जोरदार सुरू असताना हा सगळा प्रकार घडलाय। तुषार तपासे आमचे प्रतिनिधी साताऱ्यामधून आपल्या बरोबर आहेत, आणखी तपशील जाणून घेऊया। तुषार, एक मोठी घडामोड म्हसवडमध्ये कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडलेत, भाजप आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे काय नेमकं कारण होतं, काय यातले तपशील आहेत? नक्कीच म्हसवड नगरपालिकेची निवडणूक जी काही पार पडतीये त्याच्यामध्ये काल रात्री ज्या काही गाड्यांची तपासणी सुरू होती त्याच्यामध्ये त्या कारणातून म्हणजे नेमकं त्या गाडी का अडवली गेली किंवा याच्यातून भाजप कार्यकर्त्यांनी शरद पवार कार्यकर्ते गट हे एकमेकाला भिडले आणि त्यानंतर खरं तर त्या ठिकाणी बराच काळ वाद सुरू होता। दोन्ही गट एकत्र आल्यामुळे त्या ठिकाणी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला, मात्र त्या ठिकाणी पोलिसांनी शेवटी बळाचा थोडासा वापर करून त्या ठिकाणाहून कार्यकर्त्यांना हुसकावून लावलेला आहे। मात्र त्या ठिकाणी तणाव होता, बराच वेळ हा सगळा प्रकार त्या ठिकाणी सुरू होता। मात्र अशा घटना टाळण्यासाठी पोलिसांनी आता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केलाय। मात्र ही गाडी तपासण्याचा जो काही त्याच्यामध्ये काही गाडीमध्ये काही चुकीच्या गोष्टी होत्या का, पैसे होते का, यासाठी ती गाडी तपासली जात होती। मात्र तिथं भाजप कार्यकर्त्यांनी काय येऊन दंगा घातला हे अद्याप समजलेलं नाहीये। मात्र त्यामुळं शरद पवार गट असतील आणि भाजप याच्यात कुठेतरी तणाव तिथं त्या निर्माण झाला होता आणि तो आता थोडा पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे शांत झालेला आहे। ठीक, धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीसाठी तुषार। वेळोवेळी पण आणखी चर्चा करूया, जरूर ताज्या घडामोडी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुषार तपासे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।